नमस्कार विद्यार्थी मित्र हो. शिक्षण आणि समाज या यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक आर बी पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टीचर इलिजिबिलिटी टेस्ट TET परीक्षा या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामधील बालमानसशास्त्र या घटकाबद्दल काही महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. काही वस्तुनिष्ठ प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत, ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. प्रश्न क्रमांक 1, परिणामकारक व मापनीय बदल म्हणजे टिंबटिंब होय. विकास, बदल, वाढ, मापन यापैकी योग्य पर्याय आहे परिणामकारक व मापनीय बदल म्हणजे वाढ होय. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी वाढ व विकासाच्या अवस्थेचे पैलू कोणते? 1 शारीरिक भाषात्मक, 2 भावनात्मक सामाजिक, 3 बौद्धिक नैतिक, 4 वरील सर्व. या ठिकाणी वाढ व विकासाच्या अवस्थेचे पैलू शारीरिक, भाषात्मक, भावनात्मक, सामाजिक, बौद्धिक, नैतिक हे सर्वच असल्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक कोणते? 1 अन्न अनुवंश कुटुंब, 2 शाळा अंतस्राव ग्रंथी व्यायाम, 3 वातावरण समाज मनोरंजनाची साधने, 4 वरील सर्व. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4, वाढ ही टिंबटिंब असते. 1 गुणात्मक, 2 संख्यात्मक, 3 ठराविक, 4 अमर्यादित. या ठिकाणी वाढ ही संख्यात्मक असते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. वाढ व विकास या संदर्भात प्रश्न विचारले जात असताना यामध्ये वाढ व विकास यामधील पूर्ण फरक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या फरकावर आधारित आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 5, विकास हा टिंबटिंब असतो. 1 गुणात्मक, 2 संख्यात्मक, 3 ठराविक, 4 मर्यादित. या ठिकाणी मगाशी आपण जो प्रश्न बघितला, वाढ ही टिंबटिंब असते, वाढ ही संख्यात्मक असते, तर विकास हा गुणात्मक असतो, त्यामुळे विकास हा गुणात्मक असतो. पर्याय क्रमांक 1 गुणात्मक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला आहे प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. आता अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला जेव्हा विचारले जातात त्यावेळेला तुम्हाला 4, 5, 6 अशी विधानं दिली जातील. मग या विधानांच्या मधील नेमकी किती विधाने बरोबर आहेत हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. या ठिकाणी आपण उदाहरणादाखल बघू. पर्याय क्रमांक 1 वाढ ही मर्यादित असते. पर्याय क्रमांक 2 विकास ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक 3 विकास हा प्रत्यक्ष मोजता येत नाही. पर्याय क्रमांक 4 विकासाला मर्यादा नसते. पर्याय क्रमांक 5 वरील सर्व विधाने अचूक आहेत. या ठिकाणी वाढ ही मर्यादित असते हे बरोबर आहे. विकास ही जन्मभर चालणारी प्रक्रिया आहे हे सुद्धा बरोबर आहे. विकास हा प्रत्यक्ष मोजता येत नाही हे सुद्धा बरोबर आहे. त्याचबरोबर विकासाला मर्यादा नसते हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी वरील सर्व विधाने अचूक आहेत. हा पर्याय क्रमांक 5 बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येतं. यानंतर प्रश्न क्रमांक 7, वाढ व विकासाच्या शैक्षणिक महत्त्वाच्या बाबतीत खालील योग्य विधाने ओळखा. या ठिकाणी पर्याय 4 आपल्याला दिलेले आहेत. यातली योग्य विधाने कोणती आहेत ती आपल्याला शोधायची आहेत. पर्याय क्रमांक 1 बालक व पालकांना योग्य मार्गदर्शन करता येते. आता या ठिकाणी आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचणं अपेक्षित आहे. वाढ व विकासाच्या शैक्षणिक महत्त्वाच्या बाबतीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 बालक व पालकांना योग्य मार्गदर्शन करता येते हा पर्याय योग्य आहे असं आपल्याला वाटतं. पर्याय क्रमांक 2 बालकांच्या वाढ व विकासासाठी उपक्रम राबवता येतात हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 विकास पातळीनुसार अध्यापन तंत्राचा वापर करता येतो हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने योग्य आहेत किंवा अचूक आहेत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी जननावस्थेचा कालावधी कोणता?
आता हा प्रश्न आणि याचं उत्तर पाहण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल. बालकाच्या विकासातील विविध टप्पे किंवा अवस्था कोणकोणत्या आहेत हे सुरुवातीला आपण लक्षपूर्वक वाचणे व त्याचा कालावधी योग्य पद्धतीने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यामध्ये बालकाच्या विकासामध्ये जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था हे दोन भाग पडतात. जन्मपूर्व अवस्थेमध्ये जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था या बाबी येतात. याचबरोबर जन्मोत्तर अवस्थेमध्ये शैशवावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था, त्याचबरोबर बाल्यावस्था हा सुद्धा भाग या जन्मोत्तर अवस्था यामध्ये येतो. क्रमाने जर बघायचं झालं तर शैशवावस्था, बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, पौगंडावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था ह्या जन्मोत्तर अवस्था आहेत. त्यामुळे या संपूर्ण जन्मपूर्व अवस्था व जन्मोत्तर अवस्था या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यावर हमखास एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी आपण प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी जननावस्थेचा कालावधी कोणता? 1 0 ते 2 आठवडे, 2 2 ते 10 आठवडे, 3 10 ते 20 आठवडे, 4 वरीलपैकी नाही. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0 ते 2 आठवडे. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणता कालावधी गर्भावस्था म्हणून ओळखला जातो? 1 2 ते 10 आठवडे, 2 10 आठवडे ते जन्मापर्यंत, 3 0 ते 2 आठवडे, 4 जन्मापासून 1 महिन्यापर्यंत. या ठिकाणी गर्भावस्थेचा कालावधी विचारलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 2 ते 10 आठवडे हा योग्य उत्तराचा पर्याय आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, भ्रूणावस्थेचा कालावधी कोणता? पर्याय क्रमांक 1 10 आठवडे ते जन्मापर्यंत, पर्याय क्रमांक 2 2 ते 10 आठवडे, पर्याय क्रमांक 3 जन्मापासून 1 महिना, पर्याय क्रमांक 4 0 ते 2 आठवडे. या ठिकाणी भ्रूणावस्थेचा कालावधी विचारलेला आहे. त्यामुळे आपण इथं प्रश्न नीट वाचणे अपेक्षित आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 10 आठवडे ते जन्मापर्यंत. प्रश्न क्रमांक 11, अर्भकावस्थेचा कालावधी कोणता? 1 0 ते 2 आठवडे, 2 2 ते 10 आठवडे, 3 10 आठवडे ते जन्मापर्यंत, 4 जन्मानंतर 1 महिना. या ठिकाणी अर्भकावस्था याचा कालावधी आपल्याला विचारलेला असल्यामुळं आपण योग्य उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक 4 जन्मानंतर 1 महिना. आता हे जेव्हा किंवा या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील या ठिकाणी आपण क्रमाने या अवस्था लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यामध्ये जननावस्था, गर्भावस्था, भ्रूणावस्था, अर्भकावस्था हा क्रम आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, शैशवावस्थेचा कालावधी कोणता? आता ही जी अवस्था आहे किंवा यानंतरचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला जन्मोत्तर अवस्था या संदर्भात विचारले जातात. प्रश्न क्रमांक 12, शैशवावस्थेचा कालावधी कोणता? 1 6 ते 12 वर्षे, 2 13 ते 19 वर्षे, 3 1 महिना ते 2 वर्षे, 4 12 ते 18 वर्षे. आता या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 1 महिना ते 2 वर्षे. प्रश्न क्रमांक 13, बाल्यावस्थेचा कालावधी कोणता? 1 6 ते 12 वर्षे, 2 12 ते 18 वर्षे, 3 जन्मापासून 2 वर्षे, 4 2 ते 6 वर्षे. या ठिकाणी योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 2 ते 6 वर्षे. प्रश्न क्रमांक 14, किशोरावस्थेचा कालावधी कोणता? 2 ते 6 वर्षे, 6 ते 12 वर्षे, 12 ते 18 वर्षे, 18 ते 40 वर्षे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 ते 12 वर्षे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, कुमारावस्थेचा कालावधी कोणता? 2 ते 6 वर्षे, 6 ते 12 वर्षे, 12 ते 18 वर्षे, 13 ते 19 वर्षे. योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 13 ते 19 वर्षे. काही तज्ज्ञांच्या मते की कुमारावस्थेचा कालावधी 12 ते 18 वर्षे असा सुद्धा गणला जातो. त्यामुळं या ठिकाणी आपण योग्य उत्तर देत असताना पर्याय नीट वाचून योग्य उत्तर देणं अपेक्षित आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 16, कोणत्या अवस्थेमध्ये बालक चालायला शिकते? 1 शैशवावस्था, 2 बाल्यावस्था, 3 कुमारावस्था, 4 किशोरावस्था. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला मुळात जन्मोत्तर अवस्था माहिती असणं आवश्यक आहे आणि या जन्मोत्तर अवस्थांचा कालावधी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1 शैशवावस्था. शैशवावस्थेमध्ये बालक चालायला शिकते. हा प्रश्न बालकाच्या ज्या विविध अवस्था आहेत या विविध अवस्थांच्यामध्ये त्याचा शारीरिक विकास होत असतो, ज्ञानात्मक विकास होत असतो, भावनिक विकास होत असतो,
सामाजिक विकास होत असतो या विकासासंदर्भातील ठराविक मुद्द्याच्या आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। त्यामुळं प्रत्येक अवस्थेमधील शारीरिक विकास, ज्ञानात्मक विकास, भावनिक विकास आणि सामाजिक विकास या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शैशवावस्थेमध्ये बालक चालायला शिकते, त्यामुळं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 17, कोणत्या अवस्थेमध्ये मुलांपेक्षा मुलींची शारीरिक वाढ जलद होते? 1 शैशवावस्था, 2 बाल्यावस्था, 3 किशोरावस्था, 4 कुमारावस्था। या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुमारावस्था। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या अवस्थेला वादळी अशांततेचा काळ असे म्हटले जाते? 1 बाल्यावस्था, 2 किशोरावस्था, 3 कुमारावस्था, 4 शैशवावस्था। या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था। कुमारावस्थेचा कालावधी हा वादळी अशांततेचा काळ असे म्हटले जाते। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी तारुण्यावस्थेचा कालावधी कोणता? 20 ते 40 वर्षे, 40 ते 60 वर्षे, 60 ते मृत्यूपर्यंत, वरीलपैकी यापैकी एकही नाही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तारुण्यावस्थेचा कालावधी 20 ते 40 वर्षे आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। याच्यानंतर चे जे प्रश्न आहेत हे विकासाच्या विविध उपपत्ती या संदर्भात प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 20, मनोविश्लेषणात्मक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत पहा। 1 सिगमंड फ्राइड, 2 कोहलबर्ग, 3 एरिक्सन, 4 जीन पियाजे। या ठिकाणी थोडं हे जे मानसशास्त्रज्ञ आहेत या प्रत्येक मानसशास्त्रज्ञाने कोणत्या तरी गोष्टी मांडलेल्याच आहेत, त्यामुळे याचं वाचन आपलं योग्य पद्धतीनं झाल्यानंतर न बघता त्याचं लिखाणसुद्धा आपण करणं अपेक्षित आहे, कारण प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला थोडं जमलिंग होण्याची शक्यता आहे। आपल्याला योग्य उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी या प्रश्नाचं अगदी परफेक्ट योग्य उत्तर माहीत असणंच आवश्यक आहे। त्यामुळं या प्रश्नांचा सराव करत असताना थोडं लिखाण स्वरूपामध्ये आपण नोट्स काढणे अपेक्षित आहे। आपण पुन्हा एकदा प्रश्न बघू। प्रश्न क्रमांक 20, मनोविश्लेषणात्मक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली। याचा योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 सिगमंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणात्मक उपपत्ती मांडलेली आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 21, पियाजे यांनी विकासाच्या टिंबटिंब अवस्था मांडल्या। 1, 2, 3, 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे पियाजे यांनी विकासाच्या 4 अवस्था मांडलेल्या आहेत। पियाजे यांनी मांडलेल्या विकासाच्या अवस्था नेमक्या कोणत्या आहेत हे आपण बघू। यामध्ये संवेदनकारक अवस्था जन्म ते 2 वर्षे, क्रियात्मक पूर्व अवस्था 2 ते 7 वर्षे, मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 12 वर्षे, औपचारिक क्रियात्मक अवस्था 12 ते 16 वर्षे। या ठिकाणी ह्या 4ही अवस्था आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे। याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22, नवीन अनुभवांना आत्मसात करणे म्हणजे टिंबटिंब होय। 1 समायोजन, 2 समावेशन, 3 सात्मीकरण, 4 अनुकरण। या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सात्मीकरण। हा प्रश्न हा जीन पियाजे यांच्या शी संबंधित आहे। या ठिकाणी सात्मीकरण व समावेशन या संकल्पना त्यांनी मांडलेल्या आहेत, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23, परिस्थितीशी जुळवून घेताना वर्तमान रचनेत बदल करून घेणे म्हणजे टिंबटिंब होय। 1 समावेशन, 2 सात्मीकरण, 3 अनुकरण, 4 संबोध। या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समावेशन। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24, पियाजे यांनी विकासाच्या खालीलपैकी कोणत्या अवस्था मांडलेल्या आहेत? 1 संवेदनकारक अवस्था जन्म ते 2 वर्षे, 2 क्रियात्मक पूर्व अवस्था 2 ते 7 वर्षे, 3 मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 12 वर्षे, 4 औपचारिक क्रियात्मक अवस्था 12 ते 16 वर्षे व पर्याय क्रमांक 5 वरील सर्व अवस्था। या ठिकाणी वरील 1, 2, 3, 4 ह्या 4ही अवस्था पियाजे यांनी मांडलेल्या असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरील सर्व हा योग्य उत्तराचा पर्याय आहे। याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25, नैतिक विकास उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली। 1 जीन पियाजे, 2 कोहलबर्ग, 3 फ्राइड, 4 ब्रुनर। या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोहलबर्ग यांनी मांडली। आता या ठिकाणी कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या ज्या अवस्था किंवा विकासाची उपपत्ती जी मांडलेली आहे याच्यामध्ये
नेमके किती मुद्दे सांगितलेले आहेत, कोणत्या अवस्था सांगितलेल्या आहेत, किती पातळ्या सांगितलेल्या आहेत, त्याची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी नैतिक विकासाची उपपत्ती कोलबर्ग यांनी मांडली. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी प्रश्न क्रमांक 25 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 सिग्मंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणात्मक उपपत्तीमध्ये विकासाच्या टिमटिम अवस्था मांडल्या. 2, 3, 4, 5 या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सिग्मंड फ्राईड यांनी मनोविश्लेषणात्मक उपपत्तीमध्ये विकासाच्या 5 अवस्था मांडलेल्या आहेत. यामध्ये या 5 अवस्थांच्यामध्ये 1 मुखावस्था, 2 गुदावस्था, 3 लिंगवर्ती अवस्था, 4 सुप्तावस्था, 5 जननेंद्रिय अवस्था या 5 अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27 खालील योग्य जोडी ओळखा. यामध्ये 1 मुखावस्था जन्म ते 1 वर्ष, 2 गुदावस्था 1 ते 3 वर्ष, 3 लिंगवर्ती अवस्था 3 ते 5 वर्ष, 4 सुप्तावस्था 5 ते 12 वर्ष, 5 जननेंद्रिय अवस्था 12 ते 19 वर्ष, 12 ते 14 वर्ष. यानंतर 6 वरील 5ही अवस्था 5ही पर्याय योग्य आहेत. आता या ठिकाणी मुळात हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला हा प्रश्न किंवा या अवस्था नेमक्या कोणाच्या आहेत हे आपल्या डोळ्यासमोर येणं अपेक्षित आहे. यामध्ये सिग्मंड फ्राईड यांनी विकासाच्या मनोविश्लेषणात्मक उपपत्तीमध्ये या 5 अवस्था सांगितलेल्या आहेत. या प्रत्येक अवस्थेचा जो कालावधी दिलेला आहे तो बरोबर आहे का हे आपण पाहून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला देता येईल. पर्याय क्रमांक 6 सर्व अवस्था वरील सर्व अवस्था या योग्य जोड्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 28 मनोसामाजिक उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. 1 कोहलबर्ग, 2 सिग्मंड फ्राईड, 3 जीन पियाजे, 4 एरिक्सन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एरिक्सन. मनोसामाजिक उपपत्ती एरिक्सन यांनी मांडली. प्रश्न 29 एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास उपपत्तीमध्ये विकासाच्या टिंबटिंब अवस्था सांगितल्या आहेत. 5, 6, 7, 8 या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत. यामध्ये नवजातावस्था, शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था, कुमारावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था व वृद्धावस्था ह्या 8 अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहेत हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30 बौद्धिक विकासाची उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली. 1 कोहलबर्ग, 2 सिग्मंड फ्राईड, 3 एरिक्सन, 4 ब्रुनर. या ठिकाणी योग्य उत्तर आहे ब्रुनर यांनी बौद्धिक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे. पर्याय क्रमांक 4 ब्रुनर हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 पियाजेच्या उपपत्तीप्रमाणे क्रम लावणे, लांबी रुंदी ओळखणे टिंबटिंब अवस्थेत जमते. 1 संवेदनकारक, 2 क्रियापूर्व, 3 मूर्त क्रियात्मक, 4 औपचारिक क्रियात्मक. या ठिकाणी पियाजे यांच्या उपपत्तीप्रमाणे क्रम लावणे, लांबी रुंदी ओळखणे हे मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये जमते. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या टिंबटिंब पातळ्या सांगितल्या आहेत. आता मगाशी हा प्रश्न आपण पाहिलेला आहे की कोहलबर्ग यांनी किंवा नैतिक विकासाची उपपत्ती कोणी मांडली, त्याचं योग्य उत्तर होतं कोहलबर्ग. तर कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या नेमक्या कोणत्या पातळ्या किंवा किती पातळ्या सांगितल्या आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 पातळ्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये पहिली पातळी सांकेतिक नैतिक पूर्व पातळी, 2 पारंपरिक सांकेतिक पातळी आणि 3 सांकेतिकोत्तर पातळी. पहिल्या पातळीचा जो कालावधी आहे तो म्हणजे 4 ते 10 वर्षे, दुसऱ्या पातळीचा 10 ते 13 वर्षे, तिसऱ्या पातळीचा 13 ते 16 वर्षे हा कालावधी आहे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. याच्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 बुद्धिमापनाचा शोध टिंबटिंब याने लावला. 1 टर्मन, 2 बीने, 3 ब्रुनर, 4 डी. या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुद्धिमापनाचा शोध बीने याने लावला. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 सिग्मंड फ्राईड यांच्या उपपत्तीप्रमाणे प्रेम भावना स्वसंरक्षण यंत्रणांचा वापर टिंबटिंब अवस्थेशी संबंधित आहे. 1 मुखावस्था, 2 सुप्तावस्था, 3 लिंगवर्ती अवस्था, 4 गुदावस्था. या ठिकाणी योग्य उत्तर आहे लिंगवर्ती अवस्था. प्रश्न क्रमांक 35 मुले व मुलींमध्ये गट करून राहण्याची वृत्ती टिंबटिंब काळात अधिक असते. 1 कुमारावस्था, 2 किशोरावस्था, 3 शैशवावस्था, 4 तारुण्यावस्था. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 कुमारावस्था हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 वाढ व दृढीकरणाच्या काळास टिंबटिंब म्हणतात.
कुमारावस्था, किशोरावस्था, शैशवावस्था, तरुणावस्था. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. प्रश्न क्रमांक 37. आक्रमकता टिंबटिंब कालावधीत दिसते. 1 कुमारावस्था, 2 किशोरावस्था, 3 शैशवावस्था, 4 तारुण्यावस्था. योग्य उत्तर आहे आक्रमकता कुमारावस्था या कालावधीमध्ये दिसते. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 38. फ्रायड यांच्या मते सुप्तावस्थेचा कालावधी कोणता? 1 ते 3 वर्षे, 2 3 ते 5 वर्षे, 3 5 ते 12 वर्षे, 4 12 ते 14 वर्षे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे सुप्तावस्थेचा कालावधी 5 ते 12 वर्षे हा असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. एरिक्सन यांच्या मते तारुण्यावस्थेचा कालावधी कोणता? 18 ते 35, 20 ते 25, 20 ते 35, 18 ते 40. या ठिकाणी एरिक्सन यांच्या मते असं विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला योग्य उत्तर देणं अपेक्षित आहे. या ठिकाणी 18 ते 35 हा कालावधी एरिक्सन यांनी मान्य केलेला आहे तारुण्यावस्थेसाठी. प्रश्न क्रमांक 40. वैकासिक परिपक्वन उपपत्ती कोणी मांडली? 1 गिझेल, 2 ड्युई, 3 रुसो, 4 मार्शल. योग्य उत्तर आहे गिझेल यांनी वैकासिक परिपक्वन उपपत्ती मांडलेली आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 41. वेगोटस्कीच्या सामाजिक सिद्धांताबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. 1 बालकाच्या विकासात समाजाचे मोठे योगदान असते. 2 सामाजिक आंतरक्रियेतून बालकाचा विकास होतो. 3 जन्मावेळी बालकाचा व्यवहार समाजापासून दूर असतो. 4 वरील सर्व विधाने योग्य आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा अचूक आहे. त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने योग्य आहेत हा योग्य उत्तराचा पर्याय आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 42. पियाजे यांच्या मते बौद्धिक विकासाची अंतिम अवस्था कोणती किंवा अंतिम अवस्था कोणती आहे असं आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. यामध्ये 1 संवेदनकारक अवस्था, 2 क्रियात्मक पूर्व अवस्था, 3 मूर्त क्रियात्मक अवस्था, 4 औपचारिक क्रियात्मक अवस्था. या ठिकाणी पियाजे यांच्या 4ही अवस्था आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचा क्रम योग्य पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे. तरच आपल्याला योग्य उत्तर याचं देता येईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंतिम अवस्था औपचारिक क्रियात्मक अवस्था 12 ते 16 वर्षे हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 43. परिस्थितीशी समायोजन करून योग्य मार्ग स्वीकारून सतत त्या दिशेने पावले टाकून प्रसंगी स्वतःच्या प्रत्येक कृतीचे चिकित्सक परीक्षण करून ध्येय गाठण्याची धडपड करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी होय. ही व्याख्या टिंबटिंब यांनी मांडली. आता या ठिकाणी ही व्याख्या बुद्धीची व्याख्या आहे. बुद्धीच्या व्याख्या विविध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्या सगळ्या व्याख्या आपल्याला पाठ असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 अल्फ्रेड बिने, 2 स्टर्न, 3 रुसो, 4 ब्रुनर. या ठिकाणी ही व्याख्या अल्फ्रेड बिने यांची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. बुद्धीच्या वैशिष्ट्यांबाबत खालील अचूक विधाने ओळखा. आता या ठिकाणी अ, ब, क, ड ही 5 विधाने दिलेली आहेत आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत. अशा स्वरूपामध्ये वेगळा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. अ जन्मजात व अनुवंशिक देणगी, 2 विविध गोष्टी शिकण्यास मदत, 3 अमूर्त चित्रण करण्यास प्रवृत्त करते, 4 म्हणजे ड नैतिकता शिकविते, ई परिस्थितीनुरूप वागण्याचे कौशल्य. आता या ठिकाणी बुद्धीच्या वैशिष्ट्यांबाबत खालील अचूक विधाने ओळखा. त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला बुद्धी म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि बुद्धीची वैशिष्ट्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तरच या प्रश्नाचं आपल्याला उत्तर देता येईल. या ठिकाणी अ जन्मजात व अनुवंशिक देणगी आहे बुद्धी हे वैशिष्ट्य बुद्धीचे बरोबर आहे. ब विविध गोष्टी शिकण्यास मदत होते हे सुद्धा बरोबर आहे. क अमूर्त चित्रण करण्यास प्रवृत्त करते हे सुद्धा बरोबर आहे. ड नैतिकता शिकविते हे सुद्धा बरोबर आहे. ई परिस्थितीनुरूप वागण्याचे कौशल्य मिळते हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे अ, ब, क, ड, ई हे सर्व पर्याय बरोबर आहेत. असा उत्तराचा पर्याय क्रमांक 4 हा पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता याच्यानंतर बुद्धिमत्तेचे जे सिद्धांत आहेत या सिद्धांतासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. यामध्ये जे विविध सिद्धांत आहेत हे आपल्याला लक्षात असणं अपेक्षित आहे. यामधील काही प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 45. बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. 1 स्टर्न, 2 बिने, 3 थर्स्टन, 4 कॅरल. या ठिकाणी
बुद्धिमत्तेचा एक घटक सिद्धांत स्टर्न यांनी मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. द्विघटक सिद्धांताचे जनक कोण? 1 स्टर्न, 2 बिने, 3 स्पियरमन, 4 हर्मन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्पियरमन. द्विघटक सिद्धांताचे जनक स्पियरमन हे होय. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. बहुघटक सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. हर्मन, स्पियरमन, थर्स्टन, थॉम्सन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे बहुघटक सिद्धांत थर्स्टन यांनी मांडला. समूह घटक त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. समूह घटक सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. थॉम्सन, स्पियरमन, हर्मन, स्टर्न. या ठिकाणी समूह घटक ही संकल्पना थॉम्सन यांनी मांडलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक कोण? 1 कॅटल, 2 डॅनियल गोलमन, 3 हर्मन, 4 थॉम्सन. या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता पर्याय क्रमांक 2 डॅनियल गोलमन यांनी मांडली, त्यामुळं या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50. अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्तेचे टिंबटिंब घटक सांगितलेले आहेत. 4, 5, 6, 7. या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्तेचे 4 घटक सांगितलेले आहेत, हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 51. बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. हर्मन, स्टर्नबर्न, बिने, थॉम्सन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुद्धिमत्तेचा स्फटिकमय सिद्धांत स्टर्नबर्न यांनी मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 52. सिग्मंड फ्राईड यांच्या व्यक्तिमत्व उपपत्तीप्रमाणे कोणता घटक बुद्धिप्रधान निर्णय घेतो? 1 बोधात्मा, 2 सुप्तात्मा, 3 विवेकात्मा, 4 भव्यात्मा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 बोधात्मा. प्रश्न क्रमांक 53. बालकाच्या मानसिक योग्यतेचे मापन करणे म्हणजे टिंबटिंब होय. 1 ज्ञान, 2 आकलन, 3 उपयोजन, 4 बुद्धिमापन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बुद्धिमापन. प्रश्न क्रमांक 34. बुद्धिमापनाच्या आवश्यकतेबाबतीत खालील अचूक विधाने ओळखा. या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपल्याला बुद्धिमापनाच्या आवश्यकता माहिती असणं अपेक्षित आहे. 1 व्यावसायिक मार्गदर्शनासाठी बुद्धिमापनेचा उपयोग होतो. 2 स्पर्धा परीक्षा देण्यासाठी उपयोग होतो. 3 बौद्धिक व मानसिक कलांचा शोध घेण्यासाठी उपयोग होतो. 4 व्यक्तीमधील अंतर जाणून घेण्यासाठी उपयोग होतो. यानंतर पर्याय क्रमांक 5. वरील सर्व विधाने अचूक आहेत. या ठिकाणी पर्याय 1, 2, 3, 4 ही चारही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 5 वरील सर्व विधाने अचूक आहेत हे योग्य उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. गायन, चित्र, अशाब्दिक माहिती संग्रह यासंबंधी मेंदूचा टिमटिम भाग संबंधित असतो. 1 पुढचा, मागचा, डावा, उजवा. या ठिकाणी मेंदूची रचना, मेंदूचे भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. यामध्ये डावा मेंदू, उजवा मेंदू हे आपण संकल्पना लहानपणापासून अभ्यासतो. या ठिकाणी गायन, चित्र, अशाब्दिक माहिती संग्रह यासंबंधी मेंदूचा उजवा मेंदू विचार करत असतो, त्यामुळं पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. याच्यानंतर याच संबंधित दुसरा प्रश्न. तार्किक, संख्यात्मक, अंकगणितीय माहिती मेंदूच्या टिमटिम भागाशी संबंधित आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डाव्या भागाशी संबंधित आहे. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 57. बोधन प्रक्रिया सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. 1 स्टर्नबर्ग, 2 थॉम्सन, 3 ब्राउन व कॅम्पिनी, 4 बिने. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ब्राउन व कॅम्पिनी. याच्यानंतर प्रश्न क्रमांक 58. बुद्धी संरचना सिद्धांत कोणी मांडला? 1 गिलफोर्ड, 2 हर्मन, 3 थर्स्टन, 4 थॉर्नडाईक. या ठिकाणी बुद्धी संरचना सिद्धांत ही संकल्पना गिलफोर्ड यांच्याशी संबंधित असल्यामुळं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 59. खालील अचूक विधाने ओळखा. बुद्धी वंशपरंपरागत शक्ती आहे. जीवनात ज्ञानाचा उपयोग करणे म्हणजे बुद्धी. अनेक गोष्टींची माहिती मिळविणे म्हणजे ज्ञान होय. बुद्धी अधिक असेल तर ज्ञान अधिक मिळते. आणि शेवटचा पर्याय आहे वरील सर्व विधाने बरोबर आहेत. या ठिकाणी प्रश्नच असा आहे की खालील अचूक विधाने ओळखा. या ठिकाणी पहिल्या क्रमाने 4 दिलेली जी विधाने आहेत ही अचूक आहेत, यामुळं या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरेल पर्याय क्रमांक 5 वरील सर्व विधाने अचूक आहेत किंवा बरोबर आहेत. याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. शाब्दिक भर, वेळ व अवकाश, ध्वनी, उच्चावचन मेंदूच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? हा प्रश्न मगाशी आपल्याला विचारल्या पद्धतीनेच प्रश्न आहे.
डावा व उजवा मेंदू यातील फरकाच्या माध्यमातून याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 उजव्या मेंदूशी संबंधित या गोष्टी असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 61 अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचा बुद्धी गुणांक टिंबटिंब असतो। 1 70 ते 80, 2 80 ते 90, 3 120 ते 130, 4 140 ते 140 पेक्षा जास्त। या ठिकाणी अलौकिक बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचा बुद्धी गुणांक हा 140 पेक्षा जास्त असतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 62 सामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचा बुद्धिगुणांक टिंबटिंब असतो। 1 80 ते 90, 2 90 ते 109, 3 60 ते 70, 4 110 ते 119। या ठिकाणी योग्य उत्तर आहे सामान्य बुद्धिमत्ता 90 ते 109 बुद्धिगुणांक असणाऱ्या मुलांना म्हटलं जातं, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे। याच्यानंतर खालील अचूक विधानांबाबतीत योग्य पर्याय ओळखा। आता यामध्ये बघा, अलौकिक बुद्धिमत्ता 140 पेक्षा जास्त बुद्धिगुणांक ब असामान्य बुद्धिमत्ता 130 ते 139, कुशाग्र बुद्धिमत्ता 120 ते 129, शीघ्र बुद्धिमत्ता 110 ते 119, सामान्य बुद्धिमत्ता 90 ते 109। या ठिकाणी पर्याय 1 फक्त अ बरोबर, पर्याय 2 फक्त ब बरोबर, पर्याय 3 सर्व बरोबर, पर्याय 4 सर्व चूक। या ठिकाणी अ ब क ड ई हे 5ही पर्याय बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 सर्व बरोबर असं आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर देता येईल। याच्यानंतर प्रश्न क्रमांक 64 अलौकिक बुद्धिमत्तेची मुले 1 चिंतन करू शकतात, 2 तर्क करू शकतात, 3 निष्कर्ष काढू शकतात, 4 वरील सर्व। या ठिकाणी अलौकिक बुद्धिमत्तेची मुले चिंतन करू शकतात हे बरोबर आहे, तर्क करू शकतात हेही बरोबर आहे, निष्कर्ष काढू शकतात हेही बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला म्हणता येईल। यानंतर प्रश्न क्रमांक 65 ज्या कसोट्यांमध्ये कृतीला विशेष प्राधान्य असते त्यांना टिंबटिंब म्हणतात। 1 वैयक्तिक कसोटी, 2 सामूहिक कसोटी, 3 कृतीयुक्त कसोटी, 4 शाब्दिक कसोटी। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 कृतीयुक्त कसोटी। प्रश्न क्रमांक 66 शाब्दिक कसोट्या खालीलपैकी कोणासाठी उपयोगी नाहीत? 1 मूकबधीर, 2 निरक्षर, 3 मतिमंद, 4 वरील सर्व। या ठिकाणी 1 2 3 या तिन्हीसाठी सुद्धा या शाब्दिक कसोटी लागू नाहीत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 67 भाषेची अडचण असणाऱ्यांसाठी कोणती कसोटी वापरली जाते? 1 अशाब्दिक, 2 शाब्दिक, 3 भाषिक, 4 यापैकी नाही। योग्य उत्तर आहे भाषेची अडचण असणाऱ्यांसाठी अशाब्दिक कसोटी वापरली जाते। याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68 ज्या कसोट्यांमधील स्वरूप शाब्दिक व भाषिक असते त्या कसोट्यांना टिंबटिंब म्हणतात। 1 शाब्दिक कसोट्या, 2 भाषिक अशाब्दिक कसोट्या, 3 कृतीयुक्त कसोट्या, 4 सामूहिक कसोट्या। या ठिकाणी योग्य उत्तर आहे ज्या कसोट्यांमधील स्वरूप शाब्दिक व भाषिक असते त्या कसोट्यांना शाब्दिक कसोट्या असं म्हटलं जातं। प्रश्न क्रमांक 69 व्यक्तिगत कसोट्या जास्त टिंबटिंब असतात। 1 खर्चिक, 2 स्वस्त, 3 मर्यादित, 4 अमर्यादित। या ठिकाणी व्यक्तिगत कसोटी ही वैयक्तिक प्रत्येक व्यक्तीच्या पातळीवर घ्यावी लागते, त्यामुळं ती खर्चिक असते, त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 70 बुद्धिगुणांकाचे योग्य सूत्र कोणते? 1 शारीरिक वय भागिले मानसिक वय गुणिले 100, 2 जन्मवय भागिले बुद्धी गुणिले 100, 3 मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100, 4 मानसिक वय भागिले बुद्ध्यांक गुणिले 100। या ठिकाणी योग्य उत्तर आहे बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100। या व्हिडिओच्या माध्यमातून विकास व वाढ संकल्पना, बाल विकासाच्या अवस्था व उपपत्ती, वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक, विकासाच्या उपपत्ती, अनुवंश, वातावरण, बुद्धिमत्ता, बुद्धिमत्तेचे सिद्धांत, मेंदूचे कार्य, बुद्धिमापन कसोट्या या घटकावर आधारित काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत। याच्या पुढील घटकासंदर्भात वस्तुनिष्ठ प्रश्नांचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे। यापूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब समोर असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ बनवला की तो तुम्हाला लगेच तुमच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये त्याची नोटिफिकेशन मिळेल। या ठिकाणी हा
या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला तुमच्या TETच्या परीक्षेसाठी फायदा होईल. धन्यवाद.